महत्वाची बातमी जयंत पाटील आणि आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गेले आहेत। पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या वादानंतर जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नितीन देशमुखांना घेऊन पाटील आव्हाड उपाध्यक्षांकडे गेले होते। जयंत पाटील आणि आव्हाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत। पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधल्या हाणामारीनंतर आता नितीन देशमुखांना घेऊन पाटील आणि आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेत। पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुखांना या ठिकाणी मारहाण केली। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, जयंत पाटील आव्हाड नितीन देशमुख आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। निखिला बरोबर आहे। ज्या पद्धतीने हा प्रकार जो आहे तो विधिमंडळामध्ये घडलेला आहे, विधिमंडळात असा प्रकार यावेळी कधी घडला असेल याची कल्पना न केली बरी, कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत असतात, पण शांतपणे आपली काम करून निघत असतात। परंतु पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमधली ही हाणामारी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते जे आहेत नितीन देशमुख यांना मारहाण केलेली आहे आणि आता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड जे आहेत ते नितीन देशमुख यांना घेऊन मुख्यमंत्री कार्यालयात गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण सुरक्षा रक्षक जी यंत्रणा आहे तिचा अहवाल जो आहे तो तयार केला जातोय। हा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे जाईल आणि त्यानंतर पुढील कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। परंतु विधिमंडळामध्ये असा प्रकार घडणं हे योग्य नाही, अशा सगळ्या प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, पुन्हा एकदा सांगाल, नितीन देशमुखांना घेऊन पाटील आणि आव्हाड आता उपाध्यक्षांकडे गेले होते आणि त्यानंतर आता ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गेले आहेत। विनायक, एकूणच हा सगळा प्रकार